गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या पिरियडला आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ लाईट हे आपण पाहिले होते. त्या बेसिक कन्सेप्टमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. कारण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन कशाला म्हणतो आपण, ग्लान्सिंग अँगल कशाला म्हणतो आपण, रे ऑफ लाईट म्हणजे काय, पेन्सिल ऑफ लाईट म्हणजे काय, बीम ऑफ लाईट कशाला म्हणतो आपण, या सर्व गोष्टी आपण मागच्या लेक्चरला आपण पाहिले आहेत. आज आपण लाईट ॲज अ वेव्ह, लाईट ॲज अ वेव्ह याविषयी माहिती आपण देणार आहोत आज. म्हणजे लाईट ॲज अ वेव्ह म्हणजे काय, कारण 2020-21 साठी काही सिलेबस हा रिड्यूस केलेला आहे. त्यामध्ये न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी हे पण बीट आहे. त्याच्यानंतरचं बीट म्हणजे लाईट ॲज अ व्हेव हे बीट आहे. मग न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी म्हणजे काय आहे नेमकं. न्यूटन्सने 1675 साली त्यांची न्यूटन्स थेअरी ऑफ लाईट ही काढलेली आहे. त्यामध्ये न्यूटन्सने असं सांगितलेलं आहे की लाईट कन्सिस्टिंग ऑफ कॉर्पस्कल्स. मग कॉर्पस्कल्स म्हणजे काय, कॉर्पस्कल कशा म्हणतो आपण. सो लाईट कन्सिस्टिंग ऑफ टायनी वेटलेस इलास्टिक पार्टिकल्स और massless, that is called as corpuscles आपण त्याला म्हणतो. So such particle or light will be enters in our eyes, we get the sensation of light. Then न्यूटन्सने आणखी एक सांगितलं या ठिकाणी की वेलोसिटी ऑफ लाईट in denser medium is greater than the rarer medium. Then this theory could explain the phenomena of reflection of light, refraction of light, etc. हा भाग काहीतरी या नवीन सिलेबस मधून हा ओमिट केला आहे 2020-21 साठी न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी. तर आपण नवीन विषय बीट घेत आहोत ती आहे लाईट ॲज अ व्हेव. म्हणजे लाईट कन्सिस्टिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मागच्या पिरियडला आपण सांगितलेलं आहे. दे आर इन ट्रान्सव्हर्स इन नेचर. त्याची स्पीड पण सांगितली आपण 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. दे विल रीच ऑन द सरफेस ऑफ अर्थ. सो दे आर इन द लाईट ॲज अ वेव्ह नेचर्स. तर आपण मेकॅनिकल आणि नॉन मेकॅनिकल त्याला आपण ड्युएल नेचर म्हणतो आपण. परंतु लाईट त्याला नो नेसेसिटी ऑफ मटेरियल मीडियम. मग लाईट कन्सिस्टिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स दे आर ट्रान्सव्हर्स इन नेचर. मग हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम कसा आहे. या इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम मध्ये गॅमा रेज आहेत, एक्स रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, विजिबल लाईट आहे, नंतर मायक्रोवेव्ज आहेत, रेडिओ वेव्ज आहेत. सो दीज आर द स्पेक्ट्रम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. त्याच्यामध्ये आपण विजिबल लाईट पाहिलं कारण लाईट इज ऍक्च्युअल इनविजिबल बट इट मेक्स ऑब्जेक्ट आर visible in our eyes. So मग विजिबल रेंज काय आहे. विजिबल रेंज म्हणजे विजिबल आपण रेंज कशाला म्हणतो आपण या ठिकाणी. तो विजिबल रेंज याची वेव्हलेंथ आहे. म्हणजे विजिबल म्हणजे डोळ्याला दिसणारे, इनविजिबल म्हणजे डोळ्याला न दिसणारे. तर हा विजिबल रेंज किती आहे. तर विजिबल रेंज हा 4000 एंगस्ट्रॉम मिनिट
टू 8000 एंगस्ट्रॉम घेत आहे. 4000 एंगस्ट्रॉम ते 8000 एंगस्ट्रॉम घेत आहे. ही वेवलेंथ रेंज आहे. कारण लाईट कन्सिस्टिंग ऑफ द डिफरंट कलर्स. द डिफरंट कलर्स हॅव द डिफरंट वेवलेंथ्स. प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगळी आहे. प्रत्येक कलरची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. म्हणजे हा डिफरंट कलर कोणते कोणते त्या ठिकाणी. सो दीज आर द विबगॉर. हे विबगॉर. वी मीन्स व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, green, yellow, orange and red. These are the 7 colors consisting in light. Red color having the wavelength is maximum and violet color having the wavelength is minimum. But frequency is minimum for red colors and frequency is maximum for violet colors. So light is in the propagation of waves. Therefore, मग प्रत्येकाची वेवलेंथ वेगळी आहे. प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगळी आहे. व्हायलेट कलरची वेवलेंथ कमी आहे कुणापेक्षा, रेड कलर पेक्षा. आपण इक्वेशन पाहिलं तर V = n × लॅम्बडा, n = v by लॅम्बडा. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्याची वेवलेंथ कमी असेल आणि ज्याची वेवलेंथ जास्त असेल त्याची फ्रिक्वेन्सी कमी असेल. So these are the light as a wave आपण त्याला म्हणतो. कारण light consisting of the waves. So the next one is आता हायजीन्स प्रिन्सिपल काय आहे. हायजीन्स प्रिन्सिपल कशाला म्हणतो आपण. हायजीनचं प्रिन्सिपल. हायजीन्स इज अ सायंटिस्ट. At the same time hygiene propagate or hygiene proposed one theories. So light consisting of the waves. But before starting the Huygens principle, so we have to see some sources of light. What are the sources of light? कारण sources of light कोणते कोणते या ठिकाणी. What are the sources of light? So there are the some sources of light. sun आहे, moon आहे, stars आहे, any light bulb आहे, etc. These are the sources of light. Then these sources of light are classified into two groups. कोणत्या कोणत्या ग्रुप मध्ये सोर्स ऑफ लाईट डिवाइड केले आहेत. तर पहिला आहे तो आहे प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आणि दुसरा आहे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. एक आहे पहिला प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आणि दुसरा आहे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. मग प्रायमरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय. प्रायमरी सोर्स ऑफ लाईट कशाला म्हणतो आपण. सो प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आर दॅट इमिट लाईट ऑफ their own because of their high temperatures, the effect of current being passed through them, chemical reaction किंवा nuclear reaction असेल, that emit light of their own because of their high temperature means or high temperature. These are the example of sun आहे, stars आहे, heated objects आहे, flame आहे, flame of any kind आहे. So these are the example of their high temperatures. Then next one is the effect of current being passed to them. ज्यावेळेस करंट पास करू त्यावेळेस आपल्याला त्याचा इफेक्ट आहे. सोर्स ऑफ लाईट म्हणजे कोणता सोर्स असेल तो प्रायमरी सोर्स ऑफ लाईट असेल. तो प्रायमरी सोर्स कोणता असेल त्या ठिकाणी ट्यूबलाईट आहे, टीव्ही आहे, एक्सेट्रा. दीज आर द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. The next one is the chemical or nuclear reactions. The chemical or nuclear reactions, chemical reaction द्वारे किंवा न्यूक्लियर रिएक्शन द्वारे any source of light. So there is for example fire crackers असतील, nuclear energy generator आहे. These are the primary source of light due to the chemical or nuclear reactions. So these are the primary source of light.
Primary source of light are that emit light of their own because of their high temperature, effect of current being passed through them, and chemical or nuclear reactions. These are the primary source of light. The next one is the secondary source of light. आता secondary source of light काय आहे? Secondary source of light are those sources which do not produce light. Which do not produce light. ती स्वतःची लाईट प्रोड्यूस करत नाही. Of their own. Do not produce light of their own, but receive light from some other sources. So these are the secondary source of light. For example, planet आहे, object like human animals, plants, etc. These are the reflection of light. म्हणजे प्लॅनेट आहे, प्लॅनेट पासूनची लाईट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे. ऑब्जेक्ट लाईक ह्युमन ॲनिमल्स, प्लॅन्ट्स असतील, दीज आर द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. दीज आर द सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. म्हणजे काय? सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट आर दोज सोर्सेस which do not produce light of their own but receive light from some other sources. दुसऱ्या सोर्सेस पासून एखादी लाईट आपण जर रिसीव्ह करत असेल त्याला म्हणतो सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि these are the some example of secondary source of light. Using these sources of light, primary source of light, secondary source of light, they are used in the Huygens principle or Huygens theory of light. या वेव्ह theory मध्ये आपल्याला हेच आपलं पाहायचं या ठिकाणी की या सोर्सेसचा वापर कुठं होतो. या ठिकाणी एखादा सोर्स आहे आणि such source of light they will emit light waves in all possible direction with uniform velocity. So on the surface or on the sphere there are some locus points, and having the wave will reach from source S to that points having the radius is ct. C with the velocity of light they will reach at time t. So these are the sources of light. The next one is the Huygens wave theory of light. The Huygens wave theory of light, Huygens says the light consisting of waves and velocity of light in air medium is greater than denser medium. So there are some postulates of Huygens. काय postulate असतील Huygens wave theory of light? The first one is Huygens wave theory of light is propagated in the form of waves. म्हणजे Huygens wave theory of light is propagated in the form of waveच्या फॉर्म मध्ये असते. Second one is the wave travel in uniform velocity in homogeneous medium. म्हणजे काय? एखादा सोर्स जर मी एअर मीडियम मध्ये ठेवला असेल, such source of light emit light are in all possible direction with uniform velocities having the speed is c. Therefore they want to say that waves travel with uniform velocity in homogeneous medium. The next postulate is different colors of light are due to different wavelength of light. तुम्हाला पूर्वी सांगितलं या ठिकाणी प्रत्येक कलरची वेव्हलेंथ वेगळी आहे, कारण लाईट कन्सिस्टिंग ऑफ द 7 कलर हॅविंग द डिफरंट वेव्हलेंथ. प्रत्येक कलरची वेव्हलेंथ वेगळी आहे. रेड कलरची वेव्हलेंथ वेगळी आहे, व्हायलेट कलरची वेव्हलेंथ वेगळी आहे. म्हणजे डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेव्हलेंथ. Then when these waves enter in our eyes we get the sensation of light. जर त्या वेव्ह आपल्या डोळ्यामध्ये रेटिनावर जर पडल्या आपण या ठिकाणी तर we get the sensation of light. And when these waves enter our eyes we get the sensation of light. So these are one of the postulates.
The next one is the velocity of light in rarer medium. मी काल सांगितलं तुम्हाला या ठिकाणी हा रिफ्रॅक्टिव्ह सरफेस आहे, ही इन्सिडेंट रे आहे आणि हे डेन्सर मीडियम आहे. These are the denser medium such as glass or waters. हा इन्सिडेंट रे या रिफ्रॅक्टिव्ह सरफेसवर पडल्यानंतर ऑटोमॅटिक एक नॉर्मल तयार होते. Normal is always perpendicular everywhere. So angle between normal and incident, that is called angle of incidence आहे. मग या रेची वेलोसिटी जास्त आहे म्हणजे CA is greater than CD आहे. When such incident ray will be incident on a refracting surface XY, such ray will be changes its direction when it travels from one medium to another medium. एखादा किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असेल ती दिशा बदलते. These are the refraction phenomena. So there is a velocity of light in rarer medium is greater. म्हणजे काय असेल, CA is greater than CD असेल. ह्याची velocity किती आहे, CD आहे. Velocity of light in air medium is greater than velocity of light in denser medium. But same phenomena न्यूटननी काय सांगितलं, न्यूटन काय म्हणतो, तर न्यूटननी असं सांगितलं आपल्याला की कारण लाईट कन्सिस्टिंग ऑफ कॉर्पस्कल्स आहे, परंतु वेलोसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन एअर मीडियम्स. देन हायजेन से दैट वेलोसिटी ऑफ लाईट इन एअर मीडियम इज ग्रेटर दॅन डेन्सर मीडियम. मग वेवलेंथ पण ग्रेटर असते कारण C is equal to L lambda आहे, CA is equal to L lambda 1, CD is equal to L lambda 2 आहे. Next one is the Huygens suggested that luminiferous ether medium is present everywhere and light propagates through this medium. ज्यावेळेस light from sun and they will reach on the surface of earth, in between that there is a luminiferous ether medium is present. So such luminiferous ether medium is present everywhere and light propagates through this medium. Then next one is this theory explain the reflection of light. म्हणजे काय, Huygens theory of light explain the phenomena of reflection of light, refraction of light, then interference of light आहे, diffraction of light आहे. So these are the Huygens theory of light explain the phenomena of reflection of light, refraction of light, interference of light आहे, diffraction of light आहे. Then कारण कोणती थेरी काढली तर मागे त्याचे पॉस्च्युलेट तर असतातच, त्याचे ड्रॉबॅक्स पण असतात. काय, व्हॉट आर द ड्रॉबॅक्स, काय ड्रॉबॅक्स असतात या ठिकाणी. सो देर आर सम ड्रॉबॅक्स. सो rectilinear propagation of light cannot be explained. Rectilinear propagation of light cannot be explained on the basis of Huygens theory of light. These are the straight propagation of त्याला म्हणतो. This theory could not explain the कोणती Huygens theory of light could not explain the phenomena of polarization of light असे, photoelectric effect असे, Compton effect असे. So these are this theory could not be explained these theories. So Huygens theory of light cannot be explained or could not be explained the polarization of light, नंतर photoelectric effect, नंतर Compton effect असे. They are studied in the 11th standards. So these are the some postulates of Huygens theory of light. The next is वेवफ्रंट म्हणजे काय, वेवफ्रंट कशाला म्हणायचं आपण, वेवफ्रंट म्हणजे काय. वेवफ्रंट मीन्स द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ द मीडियम at which wave reach simultaneously so that all the points are in the same phase or same state of vibration or oscillations is called as wavefront. म्हणजे काय,
आपण सेम फेज कशाला म्हणतो आपण? ही एक वेव्ह आहे. these are the wave. हा पॉइंट ए बी आणि हा पॉइंट सी आहे, हा पॉइंट डी आहे, हा पॉइंट ई आहे. तर सेम फेज कोणता आहे? A and B and C, these are in same phase. D and E are in same phase, but A and D are the different phase. So the locus of all the points of the medium at which the wave is simultaneously, so that all the points are in the same phase. Same phase मध्ये असले पाहिजे. म्हणजे काय असेल? For example, we have to given one source of light, and such source of light will be placed up in ears. एक सोर्स है, हा सोर्स ऑफ लाइट है. Yes is a source of light. Such source of light emit the light waves are in all possible direction. Such source of light emit the light waves in all possible direction with the velocity ci. So, see, with the velocity of light, the wave should be, the source of light emit the light waves in all possible direction are in a same phase. Are in a same phase means we have to consider one circle. हा आपण सर्कल एक कन्सिडर केला. So point A, point B, point C, point D, point E, these are the locus point. The wave will be cover the distance from this point to this point is c into t. किती distance cover करते हैं? c into t. c with the velocity of light in time ti. The point A, B, C, D and E, these are the locus point. म्हणजेच काय? The locus of all the points of the medium at which wave reach, या waves reach झालेल्या आहेत simultaneously एकाच वेळेस या पॉइंटला, so that all the points are in the same phase. तर सर्वांचा फेज सारखाच आहे, कारण एका वेव्हचा फेज आपल्याला माहित आहे 2 पाय आहे. तर या वेव्हचा फेज सारखा असला पाहिजे, कारण आपल्याकडे इक्वेशन आहे कोणतं? y = a × sin of omega t minus kx आहे. When wave travel in the negative direction of x-axis, so x is the displacement of wave आहे and y is the displacement of particle आहे. So these are the, मग ही डिस्टन्स xy आहे, इथे x1 असेल, x2 असेल, x3 असेल, पण डिस्टन्स सगळीकडे सारखंच आहे, x1 आहे. याच्या पुढे वेगळा असेल, x2 असेल, याच्या पुढे x3 असेल, मग याला म्हणतो आपण प्रायमरी वेव्ह फ्रंट म्हणतो. These are the wave front. हा वेव्ह फ्रंट आहे. So wave front means the locus of all the points of the medium at which wave is simultaneously, so that all the points are in the same phase or same state of vibration, is called as wave front. So wave front are of 3 types. One is a spherical wave front, दूसरा है plane wave front, and तीसरा है cylindrical wave front. The spherical wave front कशा म्हणतो आपण? तेच आता सांगितलं की spherical wave front means a source of light emit the light waves in all possible direction are in one sphere. That is called as spherical wave front. हा spherical wave front आहे, त्याचा फेज सारखाच आहे. Plane wave front म्हणजे काय? A wave front originating from infinite distance. त्याचं डिस्टन्स कसं आहे? इन्फानाइट आहे. That is called as plane wave front. कारण all the ray at the infinite distances from sunlight, and all the rays should be are in the AB is a plane wave front. They are in the directions. That is called as plane wave front of the.
they are in one place. They are in one place. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, प्लेन वेव्हफ्रंट. दुसरं पाहतो आपण सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट म्हणजे काय. अ वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम अ लिनियर सोर्स. लिनियर सोर्स लाईक एज अ स्लिट. या लिनियर सोर्स पासून जो वेव्हफ्रंट तयार होतो त्याला म्हणायचं सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. फॉर एक्झाम्पल, these are the पेन. आणि पेनच्या भोवतीने आपण एक लाईट सोर्स हा इमिट झाला तर बाजूला जे वेव्हफ्रंट फॉर्म होणार त्या ठिकाणी तो वेव्हफ्रंट कसा असेल, दे आर सिलेंड्रिकल इन फॉर्म. दे आर सिलेंड्रिकल इन फॉर्म. मग हा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट कसा असेल या ठिकाणी, सो आर इन दी टाइप्स. आर इन दिस बॉक्स. त्याला म्हणतो आपण सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट मीन्स द वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम अ लिनियर सोर्स, that is called as cylindrical wavefront. So these are the types of wavefront. So next one is wave normal. कशाला म्हणतो आपण wave normal म्हणजे काय. Wave normal means a straight line perpendicular to the surface of wavefront at any point in the direction of propagation of light is called as wave normal. म्हणजे काय असेल. In case of spherical wavefront, so these are the lights we propagate. Therefore, at that points, these points, they are in radial in directions and diverging at that points. They are perpendiculars. So that is the wave normal of spherical wavefront. दुसरं पाहतो आपण वेव्ह नॉर्मल आर इन प्लेन वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंट मध्ये वेव्ह नॉर्मल आर इन अ प्लेन वेव्हफ्रंट, दे आर इन पॅरलल टू इच अदर्स. पॅरलल टू इच अदर्स. सो द नेक्स्ट वन इज व्हॉट इज माय हायजीन्स प्रिन्सिपल. हायजीनचं काय म्हणणं आहे या ठिकाणी. हायजीन्स कशाला काय म्हणतो प्रिन्सिपल मध्ये. हायजीन स्टेट दॅट each and every point on the wavefront acts as a secondary source of light, sending out secondary waves in all possible directions. The envelope of all these secondary waves at any later instant gives the new position of the wavefront at that instant. म्हणजे काय. each and every point on the wavefront म्हणजे कोणते पॉइंट, A पॉइंट, B पॉइंट, C पॉइंट, D पॉइंट आणि E पॉइंट. these are the points. कशावरचे, वेव्हफ्रंट वरचे. these are the primary wavefront. हा प्रायमरी सोर्स झाला आणि हा पॉइंट बी, ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, डी पॉइंट, ई पॉइंट, these are the secondary source of light. Such secondary source of light emit the secondary waves in all possible directions. They are in forward directions. They will be covered from this point to this point, having the velocity c and time is t. A be the center of circle, B be the center of circle, C be the center of circle. And these are the wavefront. These are the wavefront. So, मग आपण लेटेस्ट काय होतो कन्स्ट्रक्शन असेल, वर्किंग असेल. Yes, it is the source of light. Such source of light emit the light waves in all possible direction, and such will reach at the point that is the locus point A, B, C, D, E, and they will move from that this point having the velocity c into time in time t असेल. and point A, point B, point C, point D and point E, these are the wavefront on PQ असेल. and such point A point, B point, C point, these are the secondary source of light, and such secondary source of light emit the secondary waves in the forward direction, having the velocity c and time is t in time t. And then again we have to tangent the circle P dash Q dash, and these are the new wavefront.
Each and every point on the wavefront act as a secondary source of light, sending out. These are the sending out the secondary waves in all possible direction. The envelope means this. Envelope of all these secondary waves at any later instant gives the new position of wavefront at that instant. These are the Huygens principle. The next one is a Huygens principle. आपण स्पेरिकल वेव्हफ्रंट पाहिले जाता. आता आपण Huygens construction of plane wavefront. तर plane wavefront म्हणजे आपल्याला माहित आहे. The wavefront originating from the infinite distances. Point source of light at a large distances, from large distances, having the distance is c into t. They will reach at the point A, point B, point C, point D, point on PQ. Point A, point B, point C, point D becomes a secondary source of light. Such secondary source of light emit the light waves in the forward direction. So these are the secondary source of light. Point A are in the center of circle. Point B are in the center of circle. Point C, point D, these are the center of circle. So in time is c into t असे. c is the velocity of light. In time t, they will cover a distance ct or radius ct of the circles. So these are the wavefront. आपण सेकंडरी वेव्हफ्रंट म्हणतो. मग सेकंडरी वेव्हफ्रंट कोणता आहे? हा झाला प्रायमरी वेव्हफ्रंट PQ. P डॅश Q डॅश याच्यावर आपण या सर्कलवर एक टॅन्जेंट मारली आणि टॅन्जेंटला आपण नाव दिलं P डॅश Q डॅश. these are the envelope of all these points. We have to obtain the new position of wavefront, that is called as secondary wavefront. Is a P dash Q dash. Each and every point on the wavefront acts as a secondary source of light. They emit the secondary waves in the forward directions and obtain the new wavefront, that is called as plane wavefront.